चला बघूया आजच्या बातम्या। बोगस खते बियाणे विकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा। जिल्ह्यातील कृषी निविष्ठ विक्रेत्यांची तातडीने तपासणी करून बोगस माल विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। बनावट खते बियाणे व कीटकनाशके विकणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। अशा घटनांना आळा बसावा म्हणून जिल्ह्यातील कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवावी। शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, त्याच्या हिताचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे। तरी आपल्या स्तरावरून तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी। जाहिरात, वर्तमानपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर उत्पादने कुठे मिळतील त्याची माहिती पुरवावी। लिंकिंग ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे। शासकीय यंत्रणेत जर कोणाचा सहभाग असेल तर त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्यात यावी। राष्ट्रीय अधिकृत बँकांकडून पीक कर्ज वाटपात सिबिलच्या अटी दाखवून शेतकऱ्यांना अडवले जात आहे। शासनाने सिबिलची अट शिथिल केलेली असूनही अशा बँकेवर कारवाई करण्यात यावी। शेतकरी वर्ग आधीच नैसर्गिक आपत्ती व शेतमालाच्या दरघटीमुळे अडचणीत आहे। अशी परिस्थितीत त्यांच्या पेरणीच्या तयारीत अडथळे निर्माण होणे ही गंभीर बाब आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून वरील सर्व बाबीचा तातडीने पाठपुरावा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या टीमकडून जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले। मी जाकीर मिर्झा, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल सोबत बघत रहा।